हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि खुश असाल. आज खूप दिवसांनी ना ऊन पडले इथं. पुण्यात गेले काही दिवस इतका पाऊस होता ना की अजिबात ऊन पडत नव्हतं, की पाऊसच थांबलेला नव्हता. पण आज सकाळपासून पाऊस नाही आहे आणि जरा बरं वाटते, कारण कपडेच वाळत नव्हते. सर्वात महत्त्वाचा आपला प्रश्न म्हणजे कपडे वाळत नाहीत. तसं माझंही की कपडे वाळत नव्हते. आज मी शेवटी टाकलेत बाहेर कपडे वाळायला. आणि तरी पण लक्ष द्यावं लागतं, कधी मध्येच पाऊस आला तर हातातलं काम सोडून पळत बाहेर जावं लागतं. आज मी जेवणामध्ये चपाती भाजी तर बनवणार आहे, पण त्याच्यासोबत मी आज बनवणार आहे कुरकुरीत भेंडी आणि गव्हाची लापशी बनवणार आहे. दल्याची किंवा गव्हाची लापशी बनवणार आहे. तर चला बनवूया. इकडे एका कुकरमध्ये मी वरण भाताचा हा कुकर लावलेला आहे आणि एकीकडे मी बटाटे लावलेले आहेत कुकरमध्ये. बटाट्याची भाजी मी बनवणार आहे आणि इथं मी पीठ पण मळून घेतलेलं आहे. स्वयंपाकाची पूर्वतयारी मी करून घेतली आहे. तर लापशी बनवण्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालून घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला बदाम घालायचे. मी अशी कुटून घेतली, बदाम कापून घातले तरी चालतील. आता मी याच्यामध्ये घालतीये 1 कप दलिया, ज्याची आपल्याला लापशी बनवायची आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला हे दलिया बारीक गॅसवरती करायचं आहे, भाजायचं आहे. गॅस मोठा नाही करायचा. बारीक गॅसवरती व्यवस्थित याचा रंग बदलेपर्यंत, हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे. त्याचा वास छान येतो भाजल्यानंतर. हे भाजून झालंय. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचंय. पाणी उकळलेलं आहे हे. आणि हे 1 वाटी आपली लापशी होती, तर हे 3 वाटी पाणी आहे. संपूर्ण पाणी मी याच्यात घालतीये. 1 वाटीसाठी 3 वाटी हे प्रमाण पुरेसं आहे. आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ मी याच्यात घालतीये. आणि याला असंच झाकून ठेवून शिजू द्यायचे. इथं गॅस बारीक करायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे. यातलं पाणी बघा पूर्ण आटलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे गूळ. तर 1 कप लापशी घेतली होती, त्यासाठी 1 कप मी गूळ घेतलेला आहे. आणि हा पूर्ण विरघळेपर्यंत हलवून घ्यायचे. गुळाचं पाणी सुटेल आता याला, ते पण आटून घ्यायचे आपल्याला. लापशीतलं पाणी आटत आलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता घालतीये भाजलेल्या बडीशोप. कुठली मी याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये 1 चमचा बडीशोप घेतली आणि ती भाजून खलबत्त्यात कुटली आहे. आणि ही आहे सुंठ पावडर. ही पण मी खलबत्त्यातच कुटून घेतलेली आहे. याने वास छान येतो आणि लापशीला ना याची टेस्ट खूप छान लागते. आणि गॅस मी बारीकच ठेवलेला आहे, मोठा केलेला नाहीये. आणि याला ना 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवायचं. गुळाच्या सोबत ना, गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ घातली त्याची टेस्ट आणखी छान होते. त्यामुळे अगदी थोडंसं जायफळ मी याच्यात घालतीये. 3 ते 4 मिनिटं असंच आता शिजू द्यायचंय. लापशी आता बनलेली आहे. अगदी छान शिजली लापशी. मऊ शिजली आणि मोकळी मोकळी झाली. गॅस बंद करते. मला बनवायची कुरकुरीत भेंडी. त्यासाठी मी जी भेंडी आहे ती अशी कापून घेतीये. आधी याचं देठ काढायचं आणि असं मधून असं चिरायचं. त्याच्यामधून परत एकदम पातळ पातळ भेंडी चिरायची ती.
बनवण्यासाठी आधी मी भेंडी स्वच्छ धुतली आणि पुसून घेतली। आता त्याचा अशी मधून कापायची आहे, चिरून घ्यायची आहे आणि परत त्याच्यामधून चिरून घ्यायची आहे। अशी लांब लांब चिरून घ्यायची आपल्याला भेंडी। आता मी बनवते कुरकुरीत भेंडी, त्यासाठी मी इथे भेंडी अशी चिरून घेतली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी घालतीये 3 चमचे हे बेसन पीठ आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर आहे। तुम्ही याच्यात तांदळाचं पीठ पण घालू शकता। ही आहे धने पावडर आणि हा चाट मसाला थोडासा घालतीये म्हणजे असे चटपटीत होईल आणि यामध्ये थोडंसं मीठ। त्याच्यामध्ये मी घालतीये बेडगी मिरची पावडर, हळद, थोडीसं लाल तिखट। याच्यामध्ये जिरे नाही घातलेलं, मी जिरे पावडर करून घातलेली, भाजली जिऱ्याची पूड घातली आहे, त्याच्याने याची चव ना छान लागते। आणि याच्यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, ज्याच्यामुळे याची कोटिंग पूर्ण हे पीठ जे आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून भेंडी आपल्याला बाजूला ठेवायची 5 ते 7 मिनिटं, म्हणजे याच्यामध्ये जे मसाले आपण घातलेत ना ते व्यवस्थित भेंडीमध्ये मुरतील। तोपर्यंत मी इथं बटाट्याची भाजी करून घेतेय। गॅसवर मी कढई ठेवली आहे, भेंडी आपल्याला फ्राय करायची आहे। त्यामध्ये तेल घालते, तेल कडकडीत तापलं गेलं पाहिजे, मगच आपल्याला याच्यामध्ये सोडायचं आहे। तेल एकदम कडकडीत गरम झालंय, आता मी त्यात भेंडी सोडून घेते। भेंडी एकदम कुरकुरीत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तर इथे माझा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे, ज्याच्यामध्ये मी गुळाची गोड लापशी बनवलेली आणि कुरकुरीत भेंडी बनवलेली, वरण भात आणि बटाट्याची भाजी चपाती हेही बनवलेलं। तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत किंवा सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।